पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी इथं उड्डाणपूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत होती। लोकांना गावात प्रवेश करण्यासाठी विमानतळ रोड क्रांती चौक या मार्गावरून गावात प्रवेश करावा लागत होता। तर सध्याच्या महामार्गावरून शाहू टोल नाक्याकडे जाताना पावसाळ्यामध्ये अरुंद पुलाखाली पाणी आल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती। त्यामुळे उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार तुराज पाटील यांच्याकडे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी मागणी केली होती। आमदार तुराज पाटील यांनी या उड्डाणपुलासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आलंय। भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणानं उजळाईवाडी इथं उड्डाणपुलाला अंतिम मंजुरी दिली आहे। ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आमदार तुराज पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा करून पुणे बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूल मंजूर केल्याबद्दल आज ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार तुराज पाटील यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। उजळाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांच्या हस्ते आज आमदार तुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच उत्तम आंबवडे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थांच्या वतीनं आमदार तुराज पाटील यांचे आभार मानले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि आमदार तुराज पाटील यांनी महामार्ग आणि नियोजित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केली। यावेळी उपसरपंच संदीप माने, तंटामुक्त समिती अध्यक्ष नायकू बागणे, संजय माने, सचिन पाटील, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, नंदू मजगे, सारिका माने, चंदा माने, भाग्यश्री पारखे, प्रतिभा पोवार, शैलजा भोसले, बुलगाणीन कांबळे, संदीप पोवार, शिल्पा हजारे, राजाराम माने, प्रकाश सूर्यवंशी, संदीप हजारे, काका पाटील, राकेश माने, नंदकुमार संगम, प्रवीण खडके, पवन पाटील, सुचिता सूर्यवंशी, संपत दळवी, मेघा गुमाणे, सुनील गुमाणे, सोनाली मजगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।